तर स्वागत आहे मित्रांनो. नंबर सिस्टीममध्ये पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे की नंबर कोणते कोणते टाईपची असतात आणि आपण नंबरची स्टार्टिंग यामध्ये कशापासून करतो आणि कशापासून नाही करत. तर मित्रांनो, नंबर आहेत. पहिला आपल्या लक्षात ठेवायचे की नंबर सिस्टीममध्ये नंबर असतो ते पहिला आहे बायनरी नंबर, नंतर आहे ऑक्टॉइल नंबर, नंतर आहे डेसिमल नंबर आणि नंतर आहे हेक्साडेसिमल नंबर. हे 4 नंबर सिस्टीम असतात. नेमली देर आर 4 नंबर सिस्टीम: बायनरी, ऑक्टॉइल, डेसिमल और हेक्साडेसिमल. ओके. तर हा MSBTचा सिलेबसमधला आपला हा सिलेबस टॉपिक चाललेला आहे नंबर सिस्टीम. आणि मी सिलेबस वाईज पूरा पोर्शन कवर करणार आहे DTEचा, डिजिटल टेक्निकचा, जेणेकरून DTE सब्जेक्ट हा हार्ड असतो तो तुम्हाला सिंपल करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तर चॅनलवरती नीट सबस्क्राईब करा आणि व्ह्यूज वाढवायला ट्राय करा. ओके. सो नंबर सिस्टीममध्ये आपण बघितलं पहिला बायनरी नंबर आहे, ऑक्टॉइल नंबर आहे, डेसिमल नंबर आहे, हेक्साडेसिमल नंबर आहे. बाय हार्ट याद करो, नाहीतर तुम्हाला जसे जमेल त्या टाईपने लक्षात ठेवा. पण नेहमी लक्षात ठेवा की नंबर आपल्या सिस्टीममध्ये बायनरी, ऑक्टॉइल, डेसिमल आणि हेक्साडेसिमल. बायनरी नंबर म्हणजेच 1 to 0 to 1 नंबर सिस्टीमची सुरुवात. मित्रांनो, नंबर सिस्टीमची सुरुवात ही नेहमी 0पासून होते आणि 0पासूनच त्याची आपण नेहमी सुरुवात करतो. फॉर एक्झाम्पल, बायनरी नंबर असेल जो आपला, त्याच्या आपली नेहमी सुरुवात होणार आहे 0 आणि 1पासून. जो फक्त 0ने आणि 1ने डिनोटेट केला जातो त्याला आपण बायनरी नंबर असे म्हणतो. ओके. तर 0पासून 1पर्यंत जी काही नंबर सिस्टीम असते त्याला आपण बायनरी नंबरमध्ये आपण डिक्लेअर करतो. ओके. मग त्याची आपण त्याच्या बेसला जर 2 असेल, मीन्स इफ द बेस ऑफ द नंबर कॉन्टेन 2 and 1010, that is number is binary number. Means the number contain the base, the number contain 2 at the base of the end, that the number is binary number. And next number is octal number. तर ऑक्टॉइल नंबर काय असतो मित्रांनो, तो 1 2 3 4 5 6 7 8 नंबर आहेत, टोटल 8. तर 0पासून आपल्या नंबरची सुरुवात होत असेल, 0पासून सुरुवात होत असेल तर 7पर्यंत आपल्याला तो एंड करायचं. म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7. ऑक्टॉइल नावच सजेस्ट करतोय की 8 number. That means the name octal name suggests that there is a 8 number in their number system, and if the base contain the 8 number, then it is an octal numbers. Okay. Then next is decimal. Decimal number काय आहे, तर decimal number म्हणजे 10. decimal number means 10. decimal number means 10. So we count from 0 0 1 2 3 4 5 6 7 8 9. जर नंबर असेल तर तो नंबर येतो डेसिमलमध्ये. 10 नंबर हा डेसिमलमध्ये येत नाही, कारण की तो येतो हेक्साडेसिमलमध्ये. कारण जो नंबर असतो 0 1 2 3 4 5 6 7 8, लक्षात फक्त हे ठेवायचं की बेसला काय आहे. बेसला 10 असेल तर डेसिमल आहे, बेसला 8 असेल तर तो ऑक्टॉइल आहे, बेसला जर 2 असेल तर तो बायनरी आहे. ओके. दॅन फोर्थ इज हेक्साडेसिमल टाईप. हेक्साडेसिमल टाईप पण सोपं आहे. 0पासून 9पर्यंत जे नंबर असतील ते हेक्साडेसिमल नंबर असतील. ओके. नाव इथं आपण ॲज इट इज 0 1 2 3 4 5 6 7 8 9पर्यंत आपण येतो. पण जो 10 असतो तो डिनोट करतो आपण A ने, 11 असतो तो करतो B ने, 12 असतो तो आपण करतो C ने, 13 असतो तो करतो D ने, 14 असतो तो करतो F ने, आणि 16पर्यंत आपण जात नाही, कारण टोटल नंबरची ॲडिशन होते 16. 0 to 15 means 16. हेक्साडेसिमल म्हणजे 16, डेसिमल म्हणजे 10, ऑक्टॉइल म्हणजे 8 आणि बायनरी म्हणजे 2.
हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 16 0पासून 16पर्यंत घेतलं तर पहिले 15च येणार. ABCDEF म्हणजेच 10 11 12 13 14 15. लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो, तर बघा 10ला A, 11ला B, 12ला C, 13 आणि 14 आणि हा 15. म्हणजे इथं येईल DEF. ओके. आता दुसरा टाईप आहे, सिलेबसमधला मेन टॉपिक आहे इथे आपण कवर करणार आहोत. त्याचं नाव आहे नंबर सिस्टीमचे टाईप ऑफ नंबर सिस्टीम, टाईप ऑर केस टाईप ऑफ द नंबर सिस्टीम. हे टोटल 6 आहेत. 6 नंबर सिस्टीमचे टाईप आहेत. फर्स्ट आहे, नेहमी लक्षात ठेवा बायनरी वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. बायनरी म्हणजेच काय, बायनरी टू डेसिमल. ओके, बायनरी टू डेसिमल. ओके, गॉट इट. नंतर डेसिमल टू बायनरी, एवढं लक्षात ठेवायचं आहे. बायनरी टू डेसिमल झाला, एक कन्वर्ट करायचं आहे आपल्याला, कन्वर्ट करायचं आहे. आणि दुसरा असेल डेसिमल टू बायनरी. ओके, म्हणजे या बायनरीपासून आपल्या डेसिमलपर्यंत कन्वर्ट करायचं आहे आणि डेसिमल टू बायनरी कन्वर्ट करायचं आहे. समजलं? खूप सिंपल आहे. बायनरी टू डेसिमल आणि डेसिमल टू बायनरी. डेसिमल कंप्लीट झाला. आता आहे ऑक्टोवेलची बारी, बरोबर ना. मग तो ऑक्टोवेल करायचा असेल, तिसरा टाईप पडतो बायनरी टू ऑक्टल. ओके, बायनरी टू ऑक्टेल कन्वर्ट करायचं आहे. आणि नंतर मग ऑक्टल टू बायनरी, बायनरी टू ऑक्टल, परत बायनरीपासून ऑक्टेलमध्ये आणि ऑक्टोवेलपासून बायनरी. 4 टाईप समजले. 4 टाईप सिम्पल आहे. इथं पण आपल्याला कन्वर्ट करायचं, मी लिहिलं नाही आहे पण लक्षात ठेवा, इथं पण आपल्याला काय करायचं, कन्वर्ट करायचं. ओके, नंतर इथे खालती पण सिम्पल आहे, बायनरी टू हेक्साडेसिमल और हेक्साडेसिमल टू बायनरी, बायनरी टू हेक्साडेसिमल, हेक्साडेसिमल टू बायनरी, हेक्साडेसिमल टू बायनरी. 1 2 3 4 5 6 टाईप इथे आपल्याला क्लिअर झालेले आहेत. जर हा 2 मार्काला क्वेश्चन आला टाईप ऑफ नंबर सिस्टीम, तर माहिती पाहिजे बायनरी टू डेसिमल, डेसिमल टू बायनरी, बायनरी टू ऑक्टावेल, ऑक्टावेल टू बायनरी, बायनरी टू हेक्साडेसिमल, हेक्साडेसिमल टू बायनरी. सिम्पल आहे, फक्त थोडंसं डोक्याचं कॅल्क्युलेशन, बाकी काय नाही. आपण काय काय बघितलं, नंबर सिस्टीम बघितली, टाईप बघितली, नंबरचा बेस कसा बघायचा तो बघितला. आणि आता इथे आपण बघितलं टाईप केसेस. ओके, पहिली जी केस आहे आपली ती आहे बायनरी टू डेसिमल. जो बायनरीपासून ते आपल्याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आहे, जे आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलेलं होतं की आपण बायनरी टू डेसिमल कन्वर्ट कसं करायचं आहे. तर क्वेश्चन फक्त असंच होतं बायनरी डेसिमल कन्वर्ट करण्यासाठी, की हे नंबर तुम्हाला दिले असतील बायनरीमध्ये. हा असेल 1 1 0 2 इंडिकेट करतो हा बायनरी नंबर आहे आणि आपल्याला कन्वर्ट करायचा आहे डेसिमलमध्ये. ओके, सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे. बायनरीचं 2 करायचं असेल तर 2 टेक्निक इथं आपण यूज करणार आहोत. 2 मेथडने आपण करू शकतो. तुम्हाला जी सिम्पल वाटेल ती करा, पण माझ्या मते ही मेथड स्किप करा आणि ही मेथड खूप सिम्पल, ॲज इट इज सिम्पल आहे. ओके, तर आपण 0 1 1 ॲज इट इज लिहून घेतलं, 0 1 1. ओके, ना नंबरिंग कशी द्यायची तुम्हाला सांगतो. नंबरिंग हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. नंबरिंगसाठी इम्पॉर्टंट आहे. समजा जर बायनरी नंबर असेल 0 1 1 0, ह्याला खालती दिला आपण बायनरी आणि ह्याला कन्वर्ट करायचं आहे डेसिमलमध्ये, ह्याला कन्वर्ट करायचं आहे डेसिमलमध्ये. तर सिम्पली काय करायचं लक्षात ठेवा, हे नंबर असते लिहून घ्यायचं पहिले 0 1 1 0. नंबरिंग अशी लक्षात ठेवायची 0 1 1 2
4 8. ओके 1 2 4 8. जो 0 जिथे जिथे असेल ते आपल्याला कट करायचं आहे. 2 आणि 4 आणि हा राहील 2 आणि 4. दॅट मीन्स 6 इज द डेसिमल नंबर. 2 आणि 6 करायचा, जो हे तुमचं येईल डेसिमल नंबर. सेम आपण इथे केलेला आहे 0 1 1 0 1 1 1 2 4 8 पाहिजे तर 8 and 16. ओके सो 0 कट झाला 1 आणि 1. 4 + 2 इज नथिंग बट 6 and the answer will be 6. ओके एंड आउट नो. जर इतके नंबर असतील 0 1 1 0 0 1 तर कसं करायचं? सिंपल आहे. हा क्वेश्चन आपण लिहून घेऊया पहिले आणि मग नंतर आपण सॉल्व करायचा ट्राय करूया. या नंबर हा बायनरी नंबर आहे. ओके हा बायनरी नंबर आहे कारण बेसला 10 आहे, आपल्याला बेसला 2 आहे आणि आपल्याला कन्वर्ट करायचं आहे 10मध्ये, म्हणजे ऑक्टोवेल आपल्याला डेसिमलमध्ये आपल्याला हा नंबर कन्वर्ट करायचा. सिंपल टेक्निक आहे. काय करायचं बघा, हे जे नंबर आहेत ना ॲज इट इज लिहून घ्यायचे. कसे लिहून घ्यायचे? ॲज इट इज हे नंबर आपल्याला लिहून घ्यायचे. तर मी लिहून घेतला 1 0 1 1. ओके नाव 1 0. ओके ॲज इट इज नंबर, ॲज इट इज नंबर इथून ते आपण हा इथे लिहून घेतलेला आहे. पण ह्याची डिवाईड करताना आपण ह्याला 4च्या भागामध्ये डिवाईड करायचं. इथे 4 आणि इथे 4. ओके इथे 4 असतील आणि इथे 4 असतील. समजलं? इतका सिंपल आहे. तर 4 इथे असल्यामुळे आपल्या लेफ्ट साईडला इथे 4 काय नाही, म्हणजे आपल्या इथे काय द्यायला लागेल 0 द्यायला लागेल. पण एक 4चा सेट आपल्याला इथे करायला लागेल. हा 4चा सेट असेल आणि हा 4चा सेट असेल. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला नसेल इथे 4 आहेत, इथे 4 आहे, इथे 4 असे 12 असतील तर 12 करायचे, पण इथे आपल्याला एवढा सेट तयार करायचा आहे. ओके नंतर इथे कसं करायचं करणार आहोत आपण, ते आपण करणार 1 2 4 8 16 16 2 जा 32. 1चा 2 2चे गुणिले 4 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 64 128. नो नीड. लिहिलं ना लिहिलं तरी पण फरक नाही पडत. ह्याला कट करा 0 आहे म्हणून, ह्याला कट करा 0 आहे म्हणून, ह्याला कट करा 0 आहे म्हणून, ह्याला कट करा 0 आहे म्हणून. आता हा सर्वांची टोटल ॲडिशन 32 + 8 + 4 + 2 and total in 46 means 101 1 फर्स्ट 0. ह्याचा सिंपल आन्सर असेल 46 डेसिमलमध्ये. इतकं सिंपल होता. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया. हे सर्व आपण बघत होतो ते एक्झाम्पल आहेत मित्रांनो. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया. हा नंबर आपण ॲज इट इज लिहून घेतला 1 1 0 0 1 0 1 1. ओके नाव वी वॉन्ट टू कन्वर्ट दिस नंबर बायनरी टू डेसिमल. तर आपल्याला काय करायला लागेल, सिम्पल इथं 1 ॲड करावं लागेल. 1 2 4 8 16 32 64 128. ओके तो 0ला 0 कट 0ला 0 कट 0ला 0 कट. आता इथे येईल 128 + 64 + 128 64 8 2 1 8 2 1 आणि यांची टोटल ॲडिशन होते आहे
203 हा असेल तुमचा डेसिमलमधला नंबर. ओके, हा होता बायनरी टू डेसिमल. आपण याला कन्वर्ट केलेला आहे. इथे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे डेसिमल टू बायनरी, म्हणजे आपण बायनरी टू डेसिमल आपण केला होता राईट. आता इथे त्याचा अपोजिट करायचं आहे. तो आहे डेसिमल टू बायनरी. सिम्पल नंबर असतो. आता हा नंबर दिल्याच्या बेसला 10 आहे म्हणजे हा नंबर झाला डेसिमल. ओके, म्हणजे बघा 25 आहे, 10ला म्हणजे हा डेसिमल. आपल्याला कन्वर्ट कशात करायचं आहे याला? सिम्पली ॲज इट इज बायनरीमध्ये. तो हा कसा करायचा तर आपण बघणार आहोत. आपण इथे एक्झाम्पल बघणार आहोत डेसिमल टू बायनरी कन्वर्ट कसं करायचं याचा. आपण इथे एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊया कसं असतो आणि कसं नाही. ते सिम्पल आहे. एक्झाम्पल बघून घेऊया. बघा इथं आपल्याला 25 दिलं आहे, ह्याच्या 10 बेसला आहे म्हणजे तुला डेसिमल, आणि आपल्याला कन्वर्ट करायचं आहे याला बायनरी नंबरमध्ये. ओके, तर हा सिम्पल नंबर आहे. जो नंबर असेल 25, ओके 25 नंबर आहे, तर आपण त्याला बायनरीमध्ये कसं कन्वर्ट करायचं. आपली सिम्पल टेक्निक आपण जी पण लिहून घ्यायचं 1 2 4 8 16 32. आपल्याला ॲडिशन पाहिजे 25. सर्वांची सम झाली पाहिजे 25. दॅट मीन्स बघा ते आपल्याला 25 पाहिजे असतील. ओके, 25 पाहिजे असतील तर आपल्याला पहिले 16 घ्यावा लागेल. ओके, 16 म्हणजे इथे वरती आला 1. ओके, 8 ऑफकोर्स 8 आपण घेतला तर त्याची ॲडिशन होईल. 8 घेतलं तर त्याची ॲडिशन होणार आहे 24. म्हणजे इथे आपण घेतला 1. 4ची गरज आपल्याला नाही आहे म्हणजे आपण तिथे घेतलं 0. 2ची गरज पण आपल्याला नाही आहे मग आपण इथे 0. 1ची गरज आहे, येस 1ची गरज आहे, इथे आपण काय घेतला +1. सो यांची ॲडिशन घेतली 25 = 25. पण बायनरी नंबर काय आलायचा ह्याचा बायनरी नंबरला 1 1 0 0 1 हा ह्याचा आला बायनरी नंबर. सो मग बायनरी टू डेसिमल कन्वर्ट करता हा डेसिमल एक आहे आणि हा आहे बायनरी. सो 25चा जो डेसिमल नंबर आहे त्याचा बायनरी येणार आहे 1 1 0 0 1. हा त्याचा येईल बायनरी नंबर. ओके, अजून एक आपण एक्झाम्पल आता ट्राय करूया. तर एक्झाम्पल अजून एक घेऊया. हा फर्स्ट एक्झाम्पल होता याचा. आपण एक सेकंड एक्झाम्पल इथं घेऊया. 47 हा आहे डेसिमलमध्ये ॲज इट इज आपल्याला दिसतो आहे. त्याला कन्वर्ट करायचं आहे बायनरीमध्ये. ओके, तर हे करणं पण एकदम सिम्पल आहे. हा डेसिमलमध्ये आपल्या बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल दोस्तों, तो हमें क्या करना पड़ेगा. सिंपल गोष्ट आहे. जे नंबर आपण पहिले लिहून घेतो तो 1 2 4 8 16 32 64. ओके, एवढे आपण नंबर लिहून घेतले. 47 आपल्याला ॲडिशन पाहिजे या नंबरची, याची गरज आपल्याला नाही आहे. 0 लिहून घ्या. 32ची आहे हो, याची गरज आपल्याला आहे. 16ची ॲडिशन 32. जर आपण 16 ॲड केला 32 + 16 ॲड केला तर किती येत आहेत 8 आणि इथे येतील 4. म्हणजे 16ची पण गरज नाही. मग इथे लिहून घ्या 0. 8ची गरज आहे. आपण चेक करूया. 32 + 8 झालं किती 40. मग याची गरज आहे हो, गरज आहे. अजून आपल्याला किती पाहिजे
4ची गरज आहे. आता 40 झाले. 40 + 4ची गरज आहे. हो आहे. झाले किती 44. म्हणजे इथं 4ची गरज आहे. म्हणजे इथं आपल्याला 32ची गरज आहे, 8ची गरज आहे, 4ची गरज आहे, 2ची पण गरज आणि 1ची पण गरज. 2 ॲड केला तर होतील 46 आणि 1 ॲड केला तर होतील 47. म्हणजे इथं आपल्याला 2ची पण गरज आणि 1ची पण गरज आहे. टोटल येईल यांची 47. मग याचा बायनरी नंबर काय येणार आहे? जो 47चा हा डेसिमल नंबर, त्याचा बायनरी नंबर येणार आहे 1. हा 0 नाही घेतला तरी पण चालेल, कारण त्याच्या पुढे आहे 1 0 1 1 1 1. ओके, 1 0 1 1 1 1 हा ह्याचा येईल बायनरी नंबर. इतका सिंपल कॉन्सेप्ट होता. हा झाला आपण बघितलेला आहोत डेसिमल टू बायनरी. इतका सिंपल कॉन्सेप्ट होता. केस आहे, केस थर्ड आहे बायनरी टू ऑक्टोवेल. ओके, बायनरी टू ऑक्टोवेल पण खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे. फक्त आपण इथं काय करायचं आहे, बायनरीला आपल्याला ऑक्टोवेलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपण ते कसे करणार आहोत बायनरी टू ऑक्टोवेलला, त्याचं आपण एक एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. आपण तिसरा टाईप बघतो बायनरी टू ऑक्टोवेल करायचं कसं. ओके, आता आपल्याला सिम्पली बायनरी टू ऑक्टोवेल कन्वर्ट करायचं आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया की हा कसा करायचा आहे. आपल्याला याचे एक्झाम्पलच एक्झामलासुद्धा 4 मार्कला किंवा 2 मार्कला क्वेश्चन येतो की कन्वर्ट बायनरी टू ऑक्टोवेल और ऑक्टोवेल टू बायनरी. पहिले बायनरी टू ऑक्टोवेल घेऊया. म्हणजे समजा जर तुम्हाला नंबर दिलेला आहे 1 0 1 0 0 1 आणि हा नंबर ऑफकोर्सली बायनरी आहे. ती बेसला पण याचा बायनरी दिला आहे आणि ह्यांनी तुम्हाला कन्वर्ट करायला सांगितलेला आहे नंबरला ऑक्टोवेटमध्ये. म्हणजे हा बायनरी नंबर ऑक्टोवेटमध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. तर सिम्पली या गोष्टीमध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो, तर नंबर दिसला, नंबर ॲज इट इज लिहून घ्यायचा पहिले 1 0 1 0 0 1. ऑक्टोएट आहे, ऑक्टोएल असेल तेव्हा तिघांची जोड्या करायची, तिघांचे जोड्या करायची. नंबर कितीही मोठा असू दे जोडी तिघांचीच होणार आहे. 1 2 3 1 2 3 समजलं. तिघांची आपण जोड्या करून घेतली आणि आपला 1 2 का 4 1 2 का 4 सिंपल गोष्ट लिहून घ्यायची. 1 2 का 4 आणि 1 2 का 4. ऑफकोर्स हा 0 आहे, हा कट होईल. हे 0मध्ये हे 0 कट होतील. आलं. 4 आणि 1 झाला किती 5 आणि हा 1चा 1 ॲज इट इज. 1चा 4 आणि 1चा 1 ॲज इट इज. 1चा 1 ॲज इट इज. मग हा 5 आणि हा 5 हा झाला 51 ह्याचा ऑक्टोएल. हा तुमचा असेल फायनल असेल 51. ॲडिशन न करता आपला 5चा 5 डेसिमल आणि हा युनिटचा युनिट डेसिमल. अजून एक एक्झाम्पल आपण समजून घ्या म्हणजे तुम्हाला अजून नीट समजेल. अजून एक एक्झाम्पल दिला 1 1 1 0 1 0. हा आहे बायनरीमध्ये कन्वर्ट करायचा आपल्याला ऑक्टोएलमध्ये. ओके, तर हा कन्वर्ट करायला सिम्पल आहे ना 1 1 1 1 0 1. तर ह्याला आपण कन्वर्ट जेव्हा करायला जाऊ तेव्हा आपण सगळं तिघांची जोडी, तिसरा मित्र पण आला आहे मध्ये. मग काय करायचा 1 2 का 4 आणि इथं पण येईल 1 2 का 4. इतकी गोष्ट आली 1 2 का 4 1 2 का 4 आपण केलं. इथं 0ला कट होईल, ऑफकोर्स कट झाला. 2 आणि 4 6 प्लस 6 आणि हा प्लस 6 आणि त्याला 7. 2 आणि हा 1 3 म्हणजे याचा 73 आला ऑक्टोवेल नंबर. काय डाऊट ह्याच्यामध्ये पण काही नाही. मला 73 आला. याचा फायनल आन्सर असेल 73 जो याचा बायनरी नंबरचा आन्सर असेल. अशा स्टेपमध्ये लिहा, तुम्हाला डायरेक्ट मार्क मिळून जातील.
अजून पण आपण एक एक्झाम्पल बघून घेऊया, म्हणजे हा कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर होऊन जाईल. तर नंबर आहे 1 1 ओके 0 0 0 1 ओके. हा नंबर असा बायनरीमध्ये असेल आणि तुम्हाला सांगितलं कन्वर्ट करायला ऑक्टलमध्ये. म्हणजे कसं करणार आहात, तर सिम्पली ह्याला कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला लिहून घ्यायला लागतील 1 0 1 0 0 0 0 1. पण सम ठरवलेला की तिघांच्या जोड्या करायच्या. ह्याच्या पुढे काय नाही आहे, मग इथे येणार आहे 0, ह्याच्या इथे येणार आहे 0. मग हे तिघांची जोडी झाली. मग इथे आला 1 2 का 4 1 2 का 4 1 2 का 4 0 0 कट 0 0 कट 0 0 कट. येणार काय आहे 2, इथे येईल 4, इथे येईल 1, म्हणजे 241 हा आला याचा. बरं इथं ऑक्टोवेल लिहायला पाहिजे, सॉरी हा ऑक्टोवेल लिहिला पाहिजे बस. हा होता सिम्पल एक्झाम्पल ऑफ बायनरी टू ऑक्टोवेल. हे एक्झाम्पल तुम्ही स्वतः ट्राय करा, तुमच्या नोट्समध्ये ठेवा. हा इथे 8 आहे म्हणजे ऑक्टोवेल नंबर आहे. हा 6 7 6 4 हे पण असल्यामुळे सहज समजतो की हा ऑक्टोवेल नंबर आहे. ह्याला कन्वर्ट करायचा आहे बायनरीमध्ये. तर तो कसा करायचा आहे तो आपण बघणार आहोत. ऑक्टोवेल टू बायनरी कन्वर्ट करायचे आपण टेक्निक बघणार आहोत. तर समजा एक्झाम्पल आला असा, एक्झाम्पल आहे 7 6 4 हा आहे तुमचा ऑक्टोवेल नंबर. त्याला कन्वर्ट करायचा आहे बायनरीमध्ये. ओके हा तुम्हाला कन्वर्ट करायचा आहे. तर करायची एकदम सिम्पल टेक्निक आहे की हा कन्वर्ट करायचं कसं. तर 7 6 4ला आपल्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सिम्पल टेक्निक अशी आहे की हा 7 आहे, हा 6 आहे आणि 4 आहे. हे सेपरेट काढून घ्यायचे 7 6 4 ओके सेपरेट काढून घेतले. आता इथं आपलं तो सुरू 1 2 का 4 1 2 का 4 इथे पण येईल 1 2 का 4 ओके. ही गोष्ट झाल्यानंतर लक्षात ठेवा 4 इथं आहे म्हणजे ह्याच्या खाली फक्त 1 येईल, बाकी इथे येतील 0 ओके. हे 6 आहेत, इथे 6 कुठे प्रेझेंट नाही. 4 + 2 झाले 6 आणि मग इथे येईल 0 ओके. आणि मग इथे आपल्याला करायचं आहे की 4 2 6 आणि इथे येईल 7 4 2 6 6 आणि 1 7 म्हणजे याचा बायनरी नंबर 764चा जो ऑक्टोवेल आहे ह्याचा बायनरी नंबर आहे 1 1 1 1 1 0 1 0 0 हा येईल त्याचा बायनरी नंबर ओके. हा एक्झाम्पल आपण घेतला याचा पहिला. आता आपण दुसरं एक्झाम्पल अजून एक घेऊया. तो असेल 316 हा ऑक्टोवेट नंबर आहे, त्याला कन्वर्ट करायचा आहे बायनरीमध्ये ओके. बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सिम्पल टेक्निक आहे, फक्त ह्यांना परत 3 2 आणि 6 वेगळा काढून घेतला आहे आपण. आणि आता त्याचा आपण परत त्याला डिवाईड करणार आहोत. म्हणजेच 1 2 का 4 1 2 का 4 1 2 का 4 म्हणजे इथे 1 आणि इथे 1 आणि हा 0 ते येईल 0 0 1 आणि ते येईल 0 1 1 म्हणजे याचा 1 1 1 0 0 1 1 1 0 हा येईल त्याचा बायनरी नंबर 316च्या ऑक्टोवेटचा. सिम्पल आहे. लक्षात नेहमी ठेवा की आपल्याला काय करायचं आहे. जेव्हा ऑक्टोवेल टू बायनरी कन्वर्ट करायचं असेल तेव्हा आणि बायनरी टू ऑक्टोवेल कन्वर्ट करायला जेव्हा सिम्पल कॉन्सेप्ट होतं. इतकं काय हार्ड नाही, यामध्ये इश्यू नाही आहे. आत्ता कन्वर्ट करायचं आपल्याला बायनरी टू हेक्साडेसिमल. आपण बघितलेलं होतं आत्तापर्यंत जे कॉन्सेप्ट होती आता बायनरी टू हेक्साडेसिमल कन्वर्ट कसा करायचं ते पण इथं आपण बघणार आहोत. तर हा सिम्पली हा नंबर आहे तुमचा बायनरीमध्ये आणि त्याला कन्वर्ट करायचं आहे हेक्साडेसिमलमध्ये. तर आपण मी सांगतो तुम्हाला ते कसे करायचं ते. बायनरी टू हेक्साडेसिमल इथं आपण कन्वर्ट करण्यासाठी लक्षात ठेवा. सर हा नंबर दिलेला आहे तुम्हाला 1 0 1
1 0 1 1 0 हा असेल तुमचा बायनरीमध्ये. आणि ह्याला कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला हेक्साडेसिमलमध्ये काय असेल असा आन्सर विचारला असेल. सिम्पल काय करायचं, पहिले ॲज नंबर लिहून घ्यायचा 1 0 1 0 1 1 0. 4 4 मध्ये डिवाइड करायचं, 4 इथे 4 इथे. ओके. आणि त्याच्यावरती काउंटिंग घ्यायचं 1 2 का 4 आणि ते येईल 8 1 2 का 4 आणि ते येईल 8. 0ला गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. 8 4 10 10 आणि 1 11. ओके. म्हणजे इथे येईल 11 आणि ते 4 आणि 2 8. इथे याला इथे येतील इथे येतील 6. पण सर्वात मेन गोष्ट हेक्साडेसिमलने तुम्ही जेव्हा कन्वर्ट करणार आहात तेव्हा लक्षात ठेवा, जो 10 असतो त्याला आपण ए बोलतो, 11 असतो त्याला आपण बी म्हणतो, 12 असतो आपण त्याला सी म्हणतो, 13 असतो आपण त्याला डी म्हणतो, 14ला आपण ई म्हणतो आणि 15ला आपण एफ म्हणतो. ओके. तर 11 जिथे 11 आहे इथे आपला हा बी आहे, तर आपण काय घेणार आहोत बी आणि हा इथे येईल आपला 6. हा तुमचा नंबर असेल हेक्साडेसिमलमध्ये. समजलं? इतकंच नंबर होता. हा आन्सर आहे 1 0 1 1 0 1 1 0चा डेसिमल नंबरचा. ओके. अजून एक आपण हा फर्स्ट एक्झाम्पल आहे आणि हा सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आपण ट्राय करूया. 1 0 1 1 0 0 1 0 1 आणि याला आपलं कन्वर्ट करायचं आहे हेक्साडेसिमलमध्ये. तर सिम्पल आपण काय करणार तिथे नंबर ॲज इट इज 1 0 1 1 0 0 1 0 1 असं पहिले. तर आपण नंबर लिहून घेतले, 4चे जोडे बनवतात, म्हणजे हा 4 आणि हे 4, पण हा एकटा राहिला म्हणून याच्या पुढे 2 3 आणि हा 4. आपण जरा तयार समजला, काही नाही केला, सिम्पल टेक्निक होती, फक्त आपण त्यामध्ये ॲड केलं. ओके. आता याच्यावरती घ्यायचा 1 2 का 4 आणि इथे येईल 8 1 2 का 4 आणि इथे येईल 8. तर 1 2 का 4 आणि इथे येईल 8. हे गेला हे गेला हे गेला, हे पण गेलं हे पण गेलं हे पण गेलं हे पण गेलं. आता काय करायला फक्त याचं येईल 1. ओके. 1 आहे ॲज इट इज. 2 आणि 4 इथे येईल 6. ओके. सॉरी, इथे येईल 6 आणि इथे येईल 4 आणि 1 इथे येईल 6. ओके. म्हणजे हा नंबर येईल 165 हेक्साडेसिमल. बायनरीचा कन्वर्जन तसा, हा बायनरीचा कन्वर्जन. ओके. काय डाऊट नसला पाहिजे, सिम्पल आहे. आता 6वी केस अशी होती, हेक्साडेसिमल टू बायनरी जर असेल तर काय करावं, की आपण केस बघतोय. ओके. केस हे पण 6वी केस आपण बघतोय. हेक्साडेसिमल टू बायनरी असेल तर कसं करायचं. तर सिम्पल आहे पण गोष्ट. समजा आपला नंबर दिलेला आहे E5C असा नंबर दिलेला आहे. सांगितलं आहे की त्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करा. ओके. E5Cला बायनरीमध्ये कन्वर्ट करा. ई म्हणजेच काय इथं आपण बघितलं होतं. ई म्हणजे इथं 14 राईट. इथं खाली घ्यायचं आहे याचं 14. 5 म्हणजे काय आहे 5 ॲज इट इज. सी म्हणजेच काय आहे सी आपण काय घेतलं 12. तर इकडे काय येईल 12. आता मेन म्हणजे लिहायचं 1 2 का 4 आणि इथे येईल 8. 1 2 का 4 आणि इथे येईल 8. 1 2 का 4 आणि इथे येईल 8. ओके. नाव 8 4 12 12 2 14 म्हणजे इथे इथे आणि इथं हा येईल 0. 4 आणि 1 5 हा येईल 0 आणि 0. 8 4 12 आणि हे येतील 0. बरोबर आहे. म्हणजे हा तुमचा आला त्याचा
बायनरी. समजलं. म्हणजे 1 1 1 0 0 1 0 1 1 1 0 0 हा येईल त्याचा बायनरी. खूप सिंपल कॉन्सेप्ट होता हेक्साडेसिमल टू बायनरी. हे आपण साईचे साई केसेस इथं आपण बघितलेले आहेत.